ओम सतनम जय गुरुजी कॉलेज बड़े दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत चंद्रनाथ साप कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जती गुरु गोरक्षनाथ बाबा कॉलेज नवनाथ 84 दोघादेशाला निरंजन आदेश। आजचा व्हिडिओ विशेषतः पती पत्नीमध्ये होणारे वारंवार वाद किंवा रिलेशनशिपमध्ये असलेले काही ना काही प्रॉब्लेम्स याच्यावरती मी तुम्हाला मार्गदर्शन करणारा व्हिडिओ खास करून बनवलेला आहे। सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की कोणतंही कार्य करताना खास करून लग्न जमवताना किंवा लग्न करत असताना प्रामुख्याने घराघरात पाहिली जाते ती सर्वप्रथम पत्रिका, कुंडली असेल, ग्रहमान असेल, हे सुद्धा पती पत्नीच्या भविष्यासाठी पूरक आहेत की नाही हे सुद्धा पाहिलं जातं। बट ऑब्वियसली पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु वर्तमान स्थितीमध्ये पाहिलं तर अनेक घराघरांमध्ये पती पत्नीमध्ये वितुष्ट वादविवाद किंवा कोणत्याही कारणास्तव भांडण तंटे हे प्रत्येक घराघरामध्ये दिसतात। मग याला फक्त पत्रिकाच जबाबदार आहे का फक्त ग्रहमानच जबाबदार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। बरं, आता ग्रहमान जबाबदार नाही असं म्हणून सुद्धा उपयोग नाही आहे। खऱ्या अर्थी जर पाहिलं तर मग पत्रिकेमध्ये कोणकोणते असे ग्रह असतात जे पती पत्नीतलं नातं ही व्यवस्थित राहू देत नाहीत किंवा वारंवार पती पत्नीमध्ये भांडण तंटे का होतात त्याच्यावरती आपण सर्वप्रथम पाहूयात। आता पत्रिकेमधले ग्रहमान पाहताना तुम्हाला शेजारीची कुंडली दिसत आहे त्या अनुषंगाने तुम्ही समजून घेऊ शकता की कोणते ग्रह कशा रीतीने पती पत्नीमध्ये वादविवाद हे किंवा वितुष्ट आणू शकतात त्या अनुषंगाने तुम्ही पाहू शकता। तुमच्याकडे पत्रिका असेल तर तुमची पत्रिका सुद्धा या अनुषंगाने मॅच करू शकता। आता सर्वप्रथम पती पत्नीमध्ये वादविवाद याच्यासाठी कारणीभूत असलेला जर ग्रह कोणता असेल ना तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 ग्रह हे बलवान समजले गेलेले आहेत जे रिलेशनशिपला खूप मोठ्या प्रमाणावरती डॅमेज करायची ताकद वाटवतात। त्यामध्ये सर्वात प्रथम ग्रह कोणता येतो तर तो आहे शनी। पत्रिकेमध्ये जर शनी समजा 7व्या स्थानकात असेल, पहिल्या स्थानकात असेल, 6व्या स्थानकात असेल किंवा 12व्या स्थानकात असेल किंवा दुसऱ्या स्थानकात असेल, अशा वेळी शनी देवता अनेक वेळा पत्रिकेला जर समजा बृहस्पती यांचं बल कमी असेल किंवा बृहस्पती पत्रिकेला व्यवस्थित नसेल तर शनी हे रिलेशनशिपमध्ये बरेच वेळा स्पॉईल करताना दिसून आलेले आहेत। कारण मुळामध्ये शनी देवतेच्या हातामध्ये ज्याला आपण म्हणूयात ना की पती पत्नीमध्ये जे होणारे वादविवाद, एकमेकांवरती घेतली जाणारी शंका कुशंका किंवा जे विपरीत पद्धतीची बुद्धी फिरवण्याचं जे कार्य करतो तो शनी असतो। त्यामुळे पत्रिकेमध्ये जर शनी व्यवस्थित नसेल, विशेषतः ज्यावेळेस शनी आणि चंद्र एकत्र बसतात किंवा शनीला चंद्र पाहतो त्यावेळेस सुद्धा अनेक वेळा हे पाहण्यात आलेलं आहे की पती पत्नीमध्ये वितुष्ट येण्याचे कारणीभूत हे 2 ग्रह ठरतात। दुसरा ग्रह आहे तो म्हणजे चंद्र। मुळामध्ये चंद्राच्या बाबतीत जर विचार केला तर चंद्र हा स्त्री ग्रह आहे, याला स्त्रियांचा कारक मानला आहे किंवा स्त्री ग्रह सुद्धा संबोधित चंद्राला भूमिकाही दिली गेलेली आहे। चंद्राच्या बाबतीमध्ये म्हटलं तर चंद्र हा पत्रिकेमध्ये खास करून आपल्या मनाचाही कारक आहे, आपण करत असलेल्या विचारांचा सुद्धा कारक हा चंद्रच आहे। ज्यावेळेस ह्या चंद्राला शनी पाहतो किंवा राहू पाहतो किंवा ज्यावेळेस शनी आणि राहू यांच्याबरोबर चंद्र बसतो त्यावेळेस अनेक वेळा हे सुद्धा दिसून आलेलं आहे की व्यक्तिरेखेच्या मनामध्ये अनेक पद्धतीचे तरंग उठतात। मग हे तरंग कसे असतात तर आपल्या पार्टनरवरती संशय घेणे किंवा वारंवार पार्टनरबरोबर मतभेद, वारंवार एकमेकांबरोबर होणारी चिडचिड, भांडण तंटे होतात। आणि बऱ्याच वेळा शनी चंद्र असेल किंवा शनीला पाहणारा चंद्र असेल किंवा राहू युक्त चंद्र किंवा राहूला पाहणारा चंद्र असेल तर अशा वेळा ज्यांच्या पत्रिकेमध्ये हे अशी ग्रहमान बनतात ते त्यांच्या पार्टनरवरती हावी होतात सेन्स त्यांच्या पार्टनरला ते वश ठेवतात। मग भांडण तंट्याद्वारे असेल, शिव्यागाळी करून असेल, नजरेच्या धाकातून असेल, अशा वेळा आपल्या को पार्टनरला हे व्यक्तिरेखा वश ठेवताना दिसून आलेले आहेत। आणि हे वश ठेवणं म्हणजे काय फक्त दारडावून ठेवणे, डोळे वटारून ठेवणे एवढ्यापुरते काय मर्यादित राहत नाही। खऱ्या अर्थी जर विचार केला तर सातत्याने ज्याला आपण म्हणूया ना एक पद्धतीची डिटेक्टिव्ह बुद्धी चालणे, म्हणजे कोणतीही गोष्ट करायची असेल किंवा कोणती गोष्ट करून जरी आणायची असेल तर हे 4 वेळा स्वतःला विचारतील आणि देन आफ्टर करायला प्रवृत्त होतील। अशा पद्धतीची बुद्धी हे शनी राहू चंद्राबरोबर बनवतात। त्यामुळे पत्रिकेमध्ये शनी, राहू आणि चंद्र हे सुद्धा विशेषतः वैवाहिक जीवनाला किंवा वैवाहिक असलेल्या स्थितीला सुखाच्या ऐवजी दुःखामध्ये लोटणारे ग्रह हे प्रामुख्याने म्हटले गेलेले आहेत। आता मंगळाच्या बाबतीमध्ये विचार केला तर मंगळ तर मुळामध्ये प्रबळ मंगळ दोष हा पत्रिकेला लागू करतो। मंगळ दोष पत्रिकेला कसा लागू येतो हे या पत्रिकेवरती पाहिल्याच्यानंतर तुम्हाला कळालेलं असेल। जर तुमच्या पत्रिकेमध्ये अनुषंगाने मंगळ कोणत्याही स्थानकात बसलेला असेल तर तुमच्या पत्रिकेला मंगळ दोष हा म्हणजे तुमची पत्रिका मांगलिक आहे हे तुम्ही समजून घ्या। बरं, मांगलिक दोष का म्हटले गेलेला आहे? मंगळ याचा अर्थ काय होतो? स्त्रिया लग्नानंतर गळ्यामध्ये काय घालतात? स्त्रिया लग्नाच्या नंतर गळ्यामध्ये घालतात ते मंगळसूत्र। या मंगळसूत्रामध्येच मंगळ सर्वप्रथम नाव येतं, तो हा मंगळ आहे। मंगळ म्हणजे आपले वैवाहिक किंवा आपल्या पार्टनरचा कारक असलेला बलवान ग्रह मानला गेलेला आहे। बरं, आता नुसतं मंगळच नाही आहे, मंगळसूत्रामध्ये सर्वात जास्त महत्त्व कशाला येते? मंगळसूत्रामध्ये सर्वात जास्त महत्त्व येते ते काळ्या मण्यांना।
मण्यांचा रंग असतो तो काळा असतो. हे काळा रंग म्हणजे हा आहे शनीचा. त्यामुळे शनी आणि मंगळ यांच्यापासूनच खऱ्या अर्थानं मंगळसूत्राची संज्ञा ही पूर्णत्वाला प्राप्त होते. त्यामुळे शनी बरोबर किंवा राहू बरोबर मंगळसुद्धा पत्रिकेला अनेक पद्धतीमध्ये वैवाहिक जीवनामध्ये डॅमेज करायचं कार्य हा निश्चितपणे करतो. मी वारंवार सांगितलेलं आहे की मंगळ हा मुळामध्ये जर पाहिला तर एक पद्धतीचं बलवान आणि तप्त आणि एक पद्धतीचं पित्त प्रवृत्ती असलेला ग्रह आहे. मंगळाचा कलर जरी तुम्ही पाहिला असाल तर तो लाल रंगाचा कलर आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे. दुर्बिणीत अनेक शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे. त्यामुळे मंगळ ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये किंवा ज्या लोकांच्या पत्रिकाच मुळामध्ये मंगळे असतात ना, हे व्यक्तिरेखा असतानाच मुळामध्ये एक पद्धतीचे तापट प्रवृत्तीचे समजले गेलेले. त्यांची वृत्तीसुद्धा तशी असते, म्हणजे रागीट असतात, चिडखोड असतात आणि वारंवार राग, छोट्या छोट्या गोष्टीतनं राग, भडके या अनुषंगाने हे लोक चालत असतात. भलेही यांच्या मनामध्ये कधीही काही नसतं. मंगळाची एवढी हे सुद्धा खासियत आहे की पत्रिकेला मंगळ जरी असेल ज्या स्थानकामध्ये तुम्ही समजून घेतला, असे लोक हे त्यांच्या मनामध्ये काही ठेवणार नाहीत, परंतु त्यांचं जे राग, त्यांचं नेचर, त्यांचा स्वभाव हा मंगळ एवढा कडक पद्धतीचा करत असतो, एवढा तापट करत असतो. आणि खऱ्या अर्थात जर पाहिलं, ज्याला आपण म्हणूया ना की एक वेळ बोलणारा व्यक्तिरेखा चांगला असावा पण मनात ठेवून दुःख धरणारा व्यक्तिरेखा घातक असतो, तशा अनुषंगाने तुम्ही समजून घ्या. त्यामुळे मंगळ हा चांगला आहे, परंतु पत्रिकेमध्ये जर मंगळ तुम्हाला मंगळी बनवत असेल तर निश्चितपणे याचा त्रास हा जोडीदाराला होतो. तो कसा होतो? मी जसं म्हटलं की मंगळ असतानाच ही संज्ञा, ती ऊर्जा, ती उग्र आहे, तप्त आहे. मग समोरचा व्यक्तिरेखा अगदीच शांत असेल तर मंगळ त्याला अजून त्याच्या आयुष्यामध्ये घेतो. त्यामुळे समोरचा व्यक्तिरेखा हा सुद्धा मांगलिक असणं तितकंच महत्त्वाचं आहे. जसं म्हणूयात ना की तप्त असलेला गज आहे, त्याच्यावरती ज्यावेळेस हातोडा पडतो तेव्हा त्या दोघांचा समन्वय साधून येतो. तशा अनुषंगाच्या पत्रिका मंगळीला मंगळी या प्राप्त होतात. म्हणजेच मंगळ असलेल्या व्यक्तिरेखेशी जेव्हा मंगळी असलेल्या मुलीचा विवाह होतो ते एकमेकाला समजून घेतात. याच्यामध्ये आग आणि पाणी जसं एकत्र राहू शकत नाहीत, परंतु आगीला आग एकमेकांबरोबर व्यवस्थित राहते. त्या अनुषंगाने मंगळीला मंगळी पत्रिका ही कधीही चांगली आणि पूरक मानली गेलेली आहे. त्याच अनुषंगाने विचार केला तर सर्वात जास्त शनीच्या बाबतीमध्ये तुम्ही समजून घेतलं की शनी चंद्रावर असेल किंवा विशेषतः मंगळावरती असेल, दृष्टीयुत असेल, अशा वेळी वैवाहिक सौख्यामध्ये शनी देवता हे फार फार तर निश्चितपणे प्रॉब्लेम आणि सिच्युएशन करतात. सर्वात जास्त शनी वैवाहिक सौख्यामध्ये बाधा अडथळे कधी निर्माण करतो ते आता समजून घेऊयात. तुम्ही सुद्धा अशा पत्रिका पाहू शकता किंवा तुमच्या हातामध्ये पत्रिका असेल त्यानुसार तुम्ही समजून घेऊ शकता. ज्या वेळेस शनी हा सप्तम स्थानकामध्ये बसतो किंवा सप्तम स्थानकाला पाहतो, विशेषतः 7व्या स्थानकातच बसलेला जो शनी असतो हा सर्वात जास्त वैवाहिक स्थितीला बाधक मानला गेलेला आहे. हा बाधक का मानला गेलेला आहे ह्याच्या मागे मेन रिझन समजून घ्या. मुळामध्ये शनी हा क्रूर ग्रह सुद्धा आहे आणि 7वं स्थानक जे मानले गेलेलं आहे ते आपल्या पतीचं किंवा पत्नीचं आहे. तुम्ही पुरुष असाल तर तुमच्या बायकोचं, तुम्ही स्त्री असाल तर तुमच्या ते नवऱ्याचं स्थानक म्हणजे 7 नंबर हाऊस आहे. आता या स्थानकात असलेला शनी काय करतो? मुळामध्ये इथला शनी हा कधीही वैवाहिक सौख्य हे लागू देत नाही. हा लागू का देत नाही? एकतर मुळामध्ये लग्नाला एकतर विलंब तर करेल, अगदीच उशिराने लग्न करून टाकेल किंवा लग्न खूप लवकर तर करून टाकेल. हा म्हणजे हा 7वा शनी. बरं, आता हा लग्न करताना पण काय करेल? एकतर परजातीत लग्न करायला लावेल, कास्ट बदलून लग्न करायला लावेल, धर्म बदलायला लावेल किंवा अपंग असलेल्या जोडीदाराबरोबर लग्न करायला लावेल किंवा एखाद्या चुकीच्या स्त्रीबरोबर लग्न करायला भाग पाडेल, जी भविष्यामध्ये याच्या प्रॉपर्टीला, याच्या संपूर्ण घरादाराचा नाश करणारी स्त्रीसुद्धा ठरू शकेल किंवा तो पुरुष ठरू शकेल. अशा पद्धतीचं वैवाहिक स्थितीला डॅमेज करणारा शनी म्हणजे 7th नंबर हाऊसचा मानला गेलेला आहे. शनी 12 हाऊसमध्ये सर्वात जास्त डॅमेज कोणत्या हाऊसला जर करत असेल किंवा कुठे बसल्यावर जर करत असेल ना तर तो शनी 7व्या स्थानकामध्ये बसतो. शास्त्र सांगते की 7व्या स्थानकामध्ये बसलेला शनी हा बली असतो. बली सेन्स तो पॉवरफुल मानला गेलेला आहे. हा निश्चितपणे पॉवरफुल आहे, परंतु तो पॉवरफुल कोणासाठी मानला गेलेला आहे? जिथे जिथे तो पाहिल किंवा इतर असलेल्या स्थानकासाठी. पण तो 7व्या स्थानकासाठी हाच पॉवरफुल बनलेला शनी सर्वात जास्त घातक सुद्धा शास्त्रामध्ये मानला गेलेला आहे. त्यामुळे 7व्या स्थानकाचा शनी हा निश्चितपणे यकीन म्हणा. ज्या त्याच्या महादशा चालतात, शनी 7.5 लागते त्यावेळेस त्या व्यक्तिरेखांचे डायव्होर्स होणे किंवा कोणत्याही चुकीच्या पद्धतीच्या घटना घडून येणे किंवा जोडीदाराबरोबर कायमचे वेतुष्ट येणे किंवा जोडीदाराकडनं घातपात होणे किंवा जोडीदाराकडनं तुमच्या संपूर्ण प्रॉपर्टीवरती आक्रमण करून टाकणे, अशा पद्धतीची सुद्धा घटना अनेक केसेस मी स्वतः या शनीच्या पाहिलेल्या आहेत, जे 7 नंबर हाऊसचे बिलॉंग करतात. त्यामुळे शनी देवता हा विशेषतः 7व्या स्थानकामध्ये अगदी मी तर म्हणेन 90% पत्रिकेला डॅमेज करणारे एकटा पुरे शनी आहे. भले त्या घराला बृहस्पती पाहत असेल, नो डाऊट. शेवटी बृहस्पती आणि शनी आहेत, गुरु आणि शिष्याचं एक पद्धतीचं नातं आहे. बृहस्पती त्याला पाहत असेल थोडंफार कमी येईल, परंतु असं म्हणता येणार नाही की हा त्या घराला बिघडवणार नाही. बिघडवणार तर 100%.
एक तर मी हे सांगितलं रिलेशनशिपला तो स्पॉईल करेल. या स्थानकातला शनी हा पाहणार त्या व्यक्तिरेखेला. जेव्हा या शनीच्या महादशा चालतील, शनीची 7.5 चालेल, त्यावेळेस हे व्यक्तिरेखेला शनी हा व्यसनाला लावून टाकेल किंवा चुकीच्या कोणकोणतेही ड्रग्स म्हणा, ॲडिक्शन म्हणा, नशा म्हणा, अशा पद्धतीमध्ये हा व्यक्तिरेखा घेऊन जाईल. याही पुढे जाऊन विचार केला तर हा शनी अनेक लोकांशी, अनेक स्त्रियांशी, अनेक पुरुषांशी संबंध करायला पाडणार सुद्धा हा शनी आहे. जे लिव्ह इन रिलेशनशिप आपण म्हणूयात, हे लिव्ह इन रिलेशनशिप जी संज्ञा आहे मुळामध्ये आपल्या हिंदू कल्चरमध्ये नाहीच आहे. हे वेस्टर्न संस्कृती आहे. लग्नाआधी मुलगा मुलगी एकत्र राहणे, त्यांच्याबरोबर सर्व गोष्टी होणे हे चुकीचे आहे पूर्णपणे. मग याचा कारक सुद्धा कोण आहे ना, तर हा शनी आहे, जे अशा पद्धतीची बुद्धी देतो, अशी सोच देतो. आणि यातनं काय होतंय तुम्ही सर्वजण जाणून आहात. त्यामुळे शनी खऱ्या अर्थी जर पाहिलं 7व्या स्थानकातला शनी हा संपूर्णपणे सुरंग लावणारा आणि येणारी पिढी तर सोडा परंतु कुळाचा नाश करणारा शनी हा 7व्या स्थानकातला मानला गेलेला आहे. त्यामुळे जर पत्रिकेमध्ये असे शनी असतील तर अशा व्यक्तिरेखेने विशेषतः चुकीचे कर्म करण्यापासून स्वतःला सावरलं पाहिजे. देव धर्म अध्यात्माला धरून चाललं पाहिजे. हे सुद्धा गोष्टी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या शनीच्या 7.5 चालतात, महादशा चालतात, काहीतरी उपाय म्हणा, दैवी साधने म्हणा, ह्या सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. चंद्राच्या बाबतीमध्ये म्हणला तर पहा, सपोज तुमच्या पत्रिकेमध्ये शनी आणि चंद्र हे एकमेकाला पाहत असतील, यांची युती असेल, म्हणजे सपोज मिस्टरांच्या पत्रिकेमध्ये असेल किंवा स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये असेल, तर अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे. सदैव एक गोष्ट लक्षात ठेवा. हा खूप मोठा एक उपाय म्हणण्यापेक्षा जास्त एक महत्त्वाची तुम्हाला सूचना आणि तोडगाच देत आहे. ज्यावेळेस तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा तुमच्या पार्टनरच्या पत्रिकेमध्ये शनिचंद्र असेल, शनिचंद्र एकमेकाला पाहत असतील, बसले असेल किंवा राहू युत चंद्र असतील, त्यावेळेस एक विशेषतः तुम्ही प्रिकॉशन घ्या. जर तुम्हाला माहिती आहे तुमच्या पत्रिकेमध्ये असेल किंवा तुमच्या पार्टनरच्या पत्रिकेमध्ये अशी ग्रहस्थिती असेल, ज्यावेळेस हे व्यक्तिरेखा किंवा तुम्ही स्वतः चिडचाल किंवा तुमच्या अंगामध्ये, तुमच्या मनामध्ये राग येईल तुमच्या पार्टनरविषयी किंवा तुम्हाला भांडण तंटे किंवा वारंवार मतभेद होत असतील, तर सदैव एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा जर चंद्रमा खराब असेल, जो शनी किंवा राहू अशा या ग्रहांनी पीडित असेल, तर ज्या व्यक्तिरेखेला राग येतो, जो तुमचा पार्टनर किंवा तुम्ही स्वतः तुमच्या पार्टनरबरोबर भांडण तंटे करत असाल ना, तेव्हा पुढच्या पार्टनरने म्हणजे तुमच्या मिसेसने किंवा तुमच्या पतीने हे शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जितकं प्रेमाने याला समजून घ्याल आणि जितका सहवास तुम्ही द्याल, तितका जास्त हा शनी शांत होईल, तितका जास्त चंद्र हा शनीवरती हावी होईल. शनीवरती चंद्र हावी होत नाही. तात्पर्य समजून घ्या. चंद्र हा पीडित आहे. तो शनीने पिडलेला आहे किंवा राहूने पिडलेला आहे. तुम्हाला माहिती आहे तुमची पत्रिका असेल किंवा तुमच्या पार्टनरची पत्रिका पीडित आहे, मग भांडण तुम्ही करायला लागला असाल किंवा पार्टनर करायला लागला असेल, त्यावेळेस चंद्राला आपल्याला बलवान बनवायचे आहे. चंद्राला बलवान कसे बनवले जाते. चंद्र हा स्त्रीकारक ग्रह आहे. स्त्रियांचा सहवास हा चंद्राला अगदी शांत बनवतो. मग अशा वेळी तुम्ही काय केलं असेल किंवा काय करायला पाहिजे, तुम्ही त्यांचे पार्टनर असाल, तुमच्या मिस्टरांचे, तुम्ही पती असाल तर पत्नी, पत्नी असाल तर पती, तर तुमचा सहवास यांना जास्त द्या. ज्यावेळेस हे चिडतील तेव्हा त्यांना शांततेने समजून घ्या. तुम्ही अगदीच टोकाची भूमिका घेऊन भांडण तंटे वाढवत बसण्यापेक्षा 2 शब्द जर तुम्ही त्यांना गोड बोललात, तुमची पडती बाजू घेतली, त्यावेळेस त्यांचा चंद्र हा बलवान होईल. हे तुम्ही आधी समजून घ्या. जितका जास्त सहवास तुम्ही त्यांना लाभवून द्याल, जितक्या जवळ तुम्ही त्यांच्या जास्त राहाल, तेवढा जास्त चंद्र हा त्यांचा शांत होईल, जो शनीला सुद्धा शांत करायला कुठे ना कुठे कारक ठरेल. हे सुद्धा एक गोपनीय राज मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यातून तुम्ही निश्चितपणे बोध घेतलेला असेल की आपल्याला कशा रीतीने ग्रहमान जर असेल, आपण कशा रीतीने वागले गेलं पाहिजे. आणि शेवटी काय आहे, शनी असो अथवा राहू असो, चुकीची समज, चुकीचे सोच, चुकीचा रस्ता, तुमचे पावलं, तुमची बुद्धी हा सदैव चुकीच्या रस्त्यावरती घेऊन जाण्याचं कार्य हे 2 ग्रह करतीलच करतील. याला मंगळाची जोड असेल, मंगळयुत असेल, मग तर आणखीन तीव्रतेने जातील. पण आपण समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे की आपण कशा रीतीने आपल्या को पार्टनरला हे हँडल केलं पाहिजे. ग्रहमान विचित्र आहे, विपरीत वाहत आहे, तर आपली कर्तव्य आणि भूमिका सुद्धा तितकेच तटस्थ बरोबर प्रेमळ आणि मृदू सुद्धा राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. या अनुषंगाने तुम्हाला आजच्या भागामध्ये मी पती पत्नीमध्ये होणारे क्लॅशेस किंवा याला कशा रीतीने हे ग्रह परिस्थिती जबाबदार होऊ शकतात, राहू शकतात, याबद्दल भाष्य करणारं मी तुम्हाला आज मार्गदर्शन केलेलं आहे, जे बऱ्या अर्थी तुमच्यापैकी अनेक व्यक्तिरेखांना समजलं असेल. आणि मला विश्वास आहे की तुमच्यापैकी अनेक व्यक्तिरेखा तुमच्या पार्टनरला, पती असेल तर पत्नीला, पत्नी असेल तर पतीला समजून घेण्यासाठी कुठे ना कुठे 10% जरी तुम्ही सक्सेस झाला तरी यकीन म्हणा या 10%मुळेच भविष्यामध्ये येणार 100% प्रॉब्लेम हे कुठेतरी सीमित होतील, कमी होतील, हा मला विश्वास आहे. भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना धन्यवाद. गुरुजी को आदेश.